माझे नाव कीर्ती आहे आणि आज मी तुम्हाला माझी गोष्ट सांगणार आहे। माझ्या वडिलांचे माझ्यावर खूप प्रेम होते, पण मी लहान असताना 8 वर्षांचा होतो तेव्हा त्याचा अपघातात मृत्यू झाला। त्यानंतर माझ्या आईने दुसरे लग्न केले। खरं सांगू, मला माझ्या आईने हे करायला नको होतं, पण त्यावेळी मी अविवाहित स्त्री आणि लहान मूल होते। त्यामुळे आईने लग्न केले। मला माझे सावत्र वडील अजिबात आवडत नव्हते। मी त्याला पप्पाही म्हटले नाही। आई कितीतरी वेळा म्हणाली की हे तुझे वडील आहे, हेच सत्य आहे, पण माझे वडील या जगात नाहीत यावर माझा विश्वासच बसत नव्हता। तो फक्त माझ्या आईचा नवरा होता आणि तोही दुसरा। मला त्याच्यापासून एक लहान भाऊही आहे। तो एजन्सीमध्ये काम करायचा आणि अनेकदा फेरफटका मारायचा। जेव्हा कधी माझे सावत्र वडील माझ्याशी बोलतात किंवा माझ्या जवळ येतात तेव्हा मी त्याच्याशी बोलतही नाही। अखेर हे असेच चालू राहिले आणि हे सर्व पाहून ताईने मला माझ्या मावशीच्या घरी अभ्यासासाठी पाठवले। मी माझा जास्तीत जास्त वेळ तिथे घालवत असे। अभ्यासानंतर मी राहुल या मुलाच्या प्रेमात पडलो। राहुल नुकताच आमच्या शहरात आला होता आणि माझ्या मावशीच्या घराजवळ राहायलाही आले। साधारण 6 महिन्यांतच मी राहुलवर प्रेम करू लागलो। मी त्याच्याशी लग्न करायचं ठरवलं होतं। तो माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा होता, पण हे सगळं प्रेमात कुठे दिसतं। मी आईला सांगितलं की मला राहुलशी लग्न करायचं आहे। माझी आई म्हणाली ठीक आहे, राहुलला भेटण्यासाठी माझ्या घरी बोलावले। राहुल हा अनाथ होता आणि त्याचे आईवडील किंवा नातेवाईक नव्हते, त्यामुळे तो स्वतः माझ्या घरी आमच्या लग्नाबद्दल बोलण्यासाठी गेला होता। मला फक्त माझ्या आईचे हो हवे होते। मला माझ्या वडिलांशी काही देणे घेणे नव्हते, पण तेही तसेच होते। राहुल आला तेव्हा आईला मुलगा आवडला। राहुल निघून गेल्याने मला आनंद झाला आणि आई पण काही कामासाठी बाहेर गेली होती। मी घरी एकटी असताना माझे सावत्र वडील माझ्याकडे आले आणि म्हणाले की तू त्या मुलाशी लग्न करणार नाहीस, मी तुला इथून दूर कुठे जायला सांगितले। मी तिथून हसायला लागलो। मग त्याने माझा हात धरला आणि पुन्हा म्हणाला, तू लग्न करू शकत नाहीस। यावेळी त्याच्या डोळ्यात थोडा राग होता। मी म्हणालो, माझा हात सोड आणि माझ्यापासून दूर राहा। मी माझ्या खोलीत गेलो आणि दरवाजा बंद केला। आई आल्यावर मी म्हणालो, तुझा नवरा माझ्याशी फ्लर्ट करत होता। आई म्हणाली, गप्प बस, त्याच्याबद्दल काही बोलू नकोस, तो नेहमी तुझ्या कल्याणाचा विचार करतो। जणू माझ्या आईच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली होती। रात्री मला आई पुन्हा म्हणाली की हा मुलगा राहुल बरोबर आहे, तू त्याला चांगला ओळखतोस। त्याने कान भरले। हे मला समजले, मी कुठे चुकलो। राहुल, तो तुझा नवरा नाही। ते मला लग्न करू द्यायचे नाही। त्याच्या मनात काय आहे माहित नाही, पण मी राहुलशीच लग्न करेन। माझ्या आईला माझा निर्णय चांगलाच माहित होता, त्यामुळे आमचे लग्न ठरले। लग्नाची तयारी सुरू झाली। मी आनंदी होते। यावेळी मला त्याच्या डोळ्यात एक विचित्र अस्वस्थता दिसली। मला स्पष्टपणे दिसत होते की त्याला माझे लग्न करायचे नव्हते। शेवटी कोणता बाप असा विचार करेल, पण तो बाप नव्हता। शेवटी लग्नाचा दिवस आला। सकाळी टेरेसवर एकटाच राहुलशी बोलत होता। मी फोन ठेवताच मागून कोणीतरी तोंडावर रुमाल ठेवला आणि मी बेशुद्ध झालो। मी शुद्धीवर आलो तेव्हा मला एका खोलीत पलंगावर बांधले होते। माझे तोंडही बंद झाले होते। माझ्या लग्नाच्या दिवशी मला इथे कोणी आणले? काही वेळाने खोलीचा दरवाजा उघडला आणि माझे सावत्र वडील माझ्या समोर होते। त्याने माझ्याशी हे केले, पण त्याने मला इथे का आणले? मला तो आवडला नाही, पण तो या पातळीपर्यंत झुकला होता हे मला माहित नव्हते। मी त्याच्याबद्दल असा विचार केला नव्हता। मी हे सर्व विचार करत होतो। मग तो म्हणाला, मी तुला त्या मुलाशी लग्न करू देणार नाही। त्याने अन्न आणले होते। त्याने माझे तोंड उघडले आणि मी विचारले, तुला काय हवे आहे?
तू माझ्या लग्नाची एवढी काळजी का करतोस? मला इथे बांधून ठेवले आहे, हा तुझा खरा चेहरा आहे. माझा आवाज मोठा होत असल्याचे पाहून त्याने माझे तोंड मागे बांधले. आज रात्री माझे लग्न होते आणि मी रात्री या खोलीत बंद आहे. माझ्या डोळ्यातून अश्रू सक्त वाहत होते. मला वाटले की ही सर्व आईची चूक आहे, ज्याने या माणसाशी लग्न केले. रात्री तो पुन्हा खोलीवर आला. यावेळी खोलीत येताच तू म्हणालीस, आज तुझे लग्न आहे, पण मला करायचे नव्हते. तू त्या मुलाशी लग्न का करायचं? तो मुलगा लबाड आहे, फसवणूक करतोय. त्याचे आधीच लग्न झालेले आहे. तू माझे ऐकत नव्हतास, म्हणूनच मला तुला इथे आणावं लागलं. पण तुझ्या कल्याणासाठी मी काहीही करेन. 3 वर्षांपूर्वी मी काही कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो तेव्हा मी हा मुलगा एका मुलीसोबत हॉटेलमध्ये पाहिला. मला ते आठवते कारण ती मुलगी माझ्या मित्राला ओळखते. त्यावेळी ती त्याच्याशी बोलली तरी तो गप्प बसून तोंड लपवत होता. तू त्याला घरी आणलेस तेव्हा मला वाटले की तोच आहे, म्हणूनच मी तुला नकार देत होतो. मला माहित आहे की तू मला तुझे वडील मानत नाहीस, पण मी तुला नेहमीच माझी मुलगी मानतो. आणि मी तेच करणार आहे जे तुमच्यासाठी चांगले आहे. तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता किंवा काहीही बोलता हे महत्वाचे नाही. त्या मुलाचे सत्य तुम्हाला सकाळी कळेल आणि तोपर्यंत मी तुला इथेच ठेवी. आणि दरवाजा बंद करून तिथून निघून गेला. तो सकाळी परत आला आणि त्याची आईही त्याच्यासोबत होती. पहिली येताच आईने माझे हात आणि तोंड उघडले. मी आईला म्हणालो, बघ ह्या माणसाने काय केले. त्याच्या बोलण्यावर आजपर्यंत माझा एक तुकडाही विश्वास नव्हता. पण तेवढ्यात दारातून दुसरी महिला आली आणि तिच्या हातात एक लहान मूल होतं. ती स्त्री म्हणाली, तो बरोबर बोलतोय, तो माणूस फसवणूक करणारा आहे, त्याने मलाही फसवले. तो अनाथ नाही, त्याचे कुटुंबीयही आहे. माझ्या समोर उभी असलेली स्त्री, तिचं मूल, माझी आई, हे सगळं बघून माझाही विश्वास बसायला लागला. मी त्याच वेळी राहुलला फोन केला पण त्याचा फोन बंद होता. कदाचित त्यालाही आपले सत्य बाहेर आल्याचे समजले असेल. आता त्याच्यावर जी काही कारवाई होईल ती पोलीस घेतील. त्यानंतरही माझे वडील माझ्याशी बोलत नव्हते. ते असे जगत होते जणू काही आधी काही घडलेच नव्हते. त्याचा वाढदिवस अवघ्या 5 दिवसांनी होता. मी पहिल्यांदा केक बनवला आणि त्याला आश्चर्यचकित केले. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पप्पा, हे बोलताच त्याच्या डोळ्यात पाणी आले. बहुधा इतकी वर्षे दाबून ठेवले होते. म्हणाला, बेटा, आता माझी आयुष्याशी काही तक्रार नाही. आता मला काही नकोय. तू मला सांगितलेस पापा, मला एवढेच ऐकायचे होते. तेव्हा मला कळले की मी माणूस म्हणून किती भोळा आहे. घरी माझे एक वडील होते ज्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले, परंतु मी त्यांचा कधीही आदर केला नाही. आणि ती राहुलच्या खोटेपणाला बळी पडली. माझ्या वडिलांनी माझा जीव तर वाचवलाच, पण मी किती चुकीचे होतो हेही सांगितले.